गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्। महायोगपीठे तटे भीमरथां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम्। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम्। कर्पूरगौरं करुणावतारम् संसारसारं भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। भगवान श्री वरद विनायकाच्या पवित्र अशा या श्री वरद विनायक सेवाधाम लोणी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी प्रत्येक चतुर्थीच्या नियमानुसार संपन्न होत असलेली आपली ही सेवा, प्रत्येक चतुर्थीला आपण कीर्तन सेवा करतो। आज आवर्जून महाशिवरात्री येते आहे 10-12 दिवसावर आणि ते स्मरण ठेवून, कारण आपण आत्ताच गणेश जयंती साजरी केली, तुकोबारायांची जयंती सुद्धा त्याला जोडून होती, धर्मनाथ बीज होऊन गेली, मध्ये माघ शुद्ध दशमीचा उत्सव देखील साजरा झाला आणि महाशिवरात्री या येणाऱ्या पर्व काळामध्ये असल्यामुळे भगवान शंकराचं काही स्मरण चिंतन व्हावं या उद्देशानं आज भगवान शंकराच्या स्मरण चिंतनासाठीची ही प्रवचन रूपी सेवा आपण भगवान शंकराच्या चरणी, गणपती बाप्पांच्या, पांडुरंगाच्या आणि सद्गुरूंच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आहोत। नेहमीप्रमाणेच आपण सर्व मंडळी आवर्जून वेळ काढून उपस्थित झालेला आहात। माता भगिनी, पुरुष मंडळी, ज्येष्ठ मंडळी, तरुण बांधव आणि विशेषत्वानं पूज्य संत मंडळींचं आगमन झालेलं आहे। पूजनीय महंत श्री माणिकनाथजी महाराज, ज्यांनी नर्मदा तटावरती तब्बल 3 वर्ष 3 महिने आणि त्यापेक्षाही अधिक कालावधी एक प्रकारची फार मोठी साधना केली, तपश्चर्या केली। मुळात अगोदर ते सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अत्यंत एक आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आपली सेवा दिली, अभ्यास केला। जोग महाराज संस्थेचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर नर्मदा तटावरती ते गेले आणि मागचे 4-5 वर्ष जवळजवळ त्यांनी तिथे साधना केली आणि आता काही महिन्यांपूर्वी त्यांचं आगमन
आपल्याकडे झालं. कारण मूळ जन्मगाव महाराजांचं हे लाख तालुका राहुरी, लाख पडेगाव म्हणतो आपण, प्रवराकाठी. परंतु या साधनेमध्ये रममान होऊन एक विरक्त जीवनाचा ध्यास आणि त्यातून संन्यास दीक्षाही त्यांनी घेतली. आणि आता श्रीरामपूर शिरसगाव या ठिकाणी जुन्या पुरातन असलेल्या साधू परंपरेचा एक मठ आहे, मंदिर आहे, त्या ठिकाणी महाराज वास्तव्याला आहेत. मी एक 5-6 दिवसापूर्वी श्रीरामपूरला शिरसगावला गेलो, पण मला ठाऊक नव्हतं की आमचे माणिकनाथजी महाराज तिथं आलेत म्हणून. मी गावात येऊन गेल्याचं त्यांना नंतर कळलं सायंकाळी, आणि मला त्यांनी फोन केला. आणि मग आमचं 2 शब्द बोलणं झालं, विचारपूस झाली. आणि ते तिथे आलेत श्रीरामपूरला हे माहीत नसल्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी तिथे येऊन तुम्हाला भेटलो नाही, त्याबद्दल क्षमस्व, परंतु आमची चतुर्थी येथे आहे आणि आपण जर भेट द्यायला आलात सगळ्यांना आनंद होईल. आणि म्हणून पूज्य माणिकनाथजी महाराज यांचं आगमन झालंय. आपण टाळ्या वाजवून त्यांचं मनोभावे या वरदविनायक सेवाधामाच्या प्रांगणामध्ये स्वागत करूयात. आज या निमित्तानं गायनाचार्य आपल्या परिवारातील आपली गुणवान मंडळी, संगीत विशारद ऋषिकेशजी महाराज शेटे, संगीत विशारद गणेशजी महाराज गीते, संगीत विशारद शिवाजी महाराज तांबे, हार्मोनियमची साथ करणारे निवृत्त प्राचार्य संगीत विशारद आमचे निंबाळकर सर, तबल्याची साथ करणारे आमचे राहुल महाराज चेसरे, मृदंगाची साथ करणारे प्रसाद महाराज तरवडे, आपल्या सेवाधामाचे मार्गदर्शक आपले सर्वांचे स्नेही भारतजी महाराज धावणे, त्याचबरोबर सोपान काका बाराहाते, देवराम महाराज आंभोरे, नव्या पिढीतील आपले एक अत्यंत गुणवार कीर्तनकार आमचे भागवत महाराज, हर्षद महाराज भागवत, त्याचबरोबर आमची सगळे बाळासाहेब महाराज असतील, अर्जुन महाराज असतील, विनेकरी शिवाजी महाराज आहेत. आणि आपल्या देवस्थानाची पूजा उपासना पौरोहित्य ज्यांच्याकडे आहे आणि आपल्या वरदविनायकाच्या सद्गुरूंच्या कृपेनं एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलंय, ते म्हणजे मनीषजी तिवारी गुरुजी. मला वाटतं त्यांचंही टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करावं. पहाटे न चुकता 5 वाजता ते येऊन सकाळची पूजा उत्तम रीतीने करतात. आणि म्हणून देवाचं देवत्व चैतन्य टिकण्यासाठी आपल्यालाही काही योगदान द्यावं लागतं त्या अर्थानं. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आमचे ज्येष्ठ कीर्तनकार आणि ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभक्तीपरायण मोरे काका, समोर बसलेले पोहेगावकर आमचे नवले पाटील असतील, पढेगावकर शिंदे साहेब आणि पढेगावची मंडळी असेल, आमच्या पात्रे भजनी मंडळातील राजू भाऊ आणि सर्व मंडळी आहेत, खैरी निमगाव येथून सर्व शेजूळ पाटील, काळे पाटील, दुशिंग पाटील, सर्वच मंडळी आवर्जून आहेत. त्याचबरोबर आपल्या आस्तगाव असेल, लोणी असेल, बाबळेश्वर असेल, अशा सगळ्या भागातून सगळे मान्यवर आपण उपस्थित आहात. इकडे देवकर साहेब आहेत, नामदेवराव शिंदे सर आहेत, आदरणीय दादा आहेत, शेलार पाटील आहेत, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तरुण मंडळी आपण उपस्थित आहात. आणि वरदविनायकाच्या पवित्र सान्निध्यामध्ये आजची सेवा समर्पित करताना मी आपल्याला सांगितलं की भगवान शिवतत्वाचं काही स्मरण चिंतन व्हावं म्हणून आपण ही सेवा करतो आहोत. आमचे भाऊ पाटील तांबे सुद्धा आहेत, सगळी भजनी मंडळातील ज्येष्ठ मंडळी आहे. भगवान शिव हे आदिदेव असं ज्यांच्या बाबतीत म्हटलं जातं. अर्जुन सुद्धा जेव्हा श्रीकृष्ण रूप पाहतो तेव्हा त्याला समजत नाही की खरंच श्रीकृष्णाचं महात्म्य काय. पण जेव्हा अर्जुन कृष्ण कृपेण विश्वरूप पाहतो, आपल्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये 11वा अध्याय जो आहे ज्ञानेश्वरीचा आणि गीतेचा, त्याचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग. विश्वरूप दर्शन योग. आणि जेव्हा ते विराट विश्वरूप पाहिल्यानंतर ज्याच्यापासून जगत निर्माण होतंय, जो सांभाळतोय, ज्याच्यात पुन्हा लय होतोय, उत्पत्ती स्थिती लय हे सर्व ज्याच्या
शक्तीमध्ये आणि शक्तीनुसार होत आहेत असं पाहिल्यानंतर मग तो म्हणतोय, त्वमादिदेव पुरुष पुराणस त्वमस्य विश्वस्य परम निधानम त्वमव्यय शाश्वत धर्म गोप्ता. देवा, आज आम्हाला कळतंय की तू कोण आहेस. तुम आदिदेवस. देवा, तू आदिदेव आहे. आदिदेव, महादेव. आणि म्हणून भगवान शंकराला जसं भोलेनाथ म्हणतात, अनेक नाव आहेत, पार्वतीनाथ म्हणतात, तसंच भगवान महादेवाला आदिनाथही म्हणतात. आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका गर्भगिरीच्या डोंगर रांगेमध्ये भगवान वृद्धेश्वराचं मंदिर आहे. आणि त्या वृद्धेश्वराला, वृद्धेश्वर हे तीर्थक्षेत्राचं नाव आहे, आणि तिथल्या महादेवाला आदिनाथ म्हणतात. काय म्हणतात? आदिनाथ. आणि म्हणून पूज्य उमरेकर बाबांच्या फडामध्ये पुंडलिक वरदा झाल्यानंतर आदिनाथ महाराज की जय असं म्हटलं जातं. ते कोणाला उद्देशून आहे? महादेवाला. कारण महादेव कोण आहेत? आदिनाथ. म्हणून आदिनाथ ज्यांचं नाव आहे त्यांनी ध्यानात ठेवायचंय, भगवान शंकरावरून आपलं नाव आहे. भगवान शंकरावरून आपलं नाव आहे. आपल्याला एक गोष्ट बारकाईने ध्यानात आणून देतो, देवता या सगळ्याच महान आहे. आता सोन्याची एखादी काडी आहे आणि असं म्हणता येईल का ही काडी कडेने खराब आहे, मध्ये श्रेष्ठ आहे, किंवा मध्ये खराब आहे आणि कडेने चांगली आहे? सोनं हे अंतर्बाह्य चांगलंच आहे, आणि उजवीकडून डावीकडून मध्ये सर्वांगानं काय आहे? ते निर्मळच आहे, श्रेष्ठ आहे. तसं देवाचे जेवढे अवतार आहेत, कोणतेही अवतार असो, ते सर्व श्रेष्ठ आहेत. तरी पण भगवान श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये अवतीर्ण झाले. वसुदेव, देवकी, नंद, यशोदा, आपल्याला त्यांच्या मायबापांचा उल्लेख मिळतो. आहेत मुळात भगवान ईश्वर, पण त्यावेळी प्रगट झाले द्वापार युगामध्ये. भगवान प्रभू रामचंद्र प्रगट झाले त्रेतायुगामध्ये. दशरथ, कौसल्या यांची पुण्याई आणि त्या काळच्या भाविकांचं सद्भाग्य. म्हणून रामाचे माता पिता कोण? तर माता कौसल्या आणि महाराज दशरथ. श्रीकृष्णाचे माता पिता सांगता येतात. ज्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपण बसलेलो आहे, ते भगवान श्री वरद विनायक अर्थात गणपती बाप्पा. त्यांचे माता पिता कोण? तर भगवान शंकर आणि माता पार्वती. आता मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, भगवान महादेवाचे माता पिता कोण? चांगलं ध्यानात आणा. कुठेतरी वाचलं असेल, कुठेतरी ऐकलं असेल, कुठेतरी काहीतरी असेल ना संदर्भ, बारीक ध्यानात आणा बरं. आणि म्हणून त्यांना आदिदेव म्हणतात. हे जे तुम्ही शांत बसलात, मी पण शांतच बसलो ना, काही नाहीच आहे, उत्तरच नाही तर काय देणार, काय उत्तर? म्हणून त्वमादिदेव पुरुष पुराणस. हे प्रभू, तुम्ही आदिदेव आहात, पुराण पुरुष आहात. पुराण म्हणजे सर्वात जुने, तुमच्यापेक्षा जुनं काही नाही, तुमच्यापेक्षा अगोदरच काही नाही. आणि म्हणून या ईश्वराचं वर्णन करताना संतांनी म्हटले, पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यची होते काही, अवघे शून्यची होते काही, अवघे शून्यची होते काही, अवघे शून्यची होते काही. कान्होबा तेरे तेरे ते तेथे ढाल गजरी निर्माणधारी, तेथे ढाल गजरी निर्माणधारी. कान्होबा तेरे तेरे
गज निर्माण झाले येथे झालं गज निर्माण झाले. आपण महादेवाचं स्तवन आजच्या प्रवचनामध्ये करतोय. महादेव भगवान शिव शंकर. पण कोण आहे शिव? आदिदेव आहे, सर्वात अगोदरचे आहे. आणि म्हणून म्हणतात की महादेवाचा अंतपार पाहण्यासाठी ब्रह्मदेव आणि विष्णू यांनी सुद्धा प्रयत्न केले होते. एक मुकुटाकडे गेले आणि एक पायाकडे गेले शोधत. कथा आहे. शेवटी अंतपार लागला नाही. याचा अर्थ भगवान इतके व्यापक आहे. या जगामध्ये सर्वात व्यापक काय आहे? आम्हा मनुष्याला कळणाऱ्यापैकी गोष्टीपैकी तर आकाश हे व्यापक आहे. म्हणजे पृथ्वी व्यापक आहे, पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे, पाण्यापेक्षाही अग्नी व्यापक आहे, अग्नीपेक्षाही वायू व्यापक आहे आणि वायूपेक्षाही आकाश व्यापक आहे. ही त्या व्यापकत्वाची पायरी आहे, शृंखला आहे. आकाश किती व्यापक आहे? माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगा आकाश के नाही तेन दिगे चिकवणे ठाई. आकाश कुठे नाही. मी नेहमी म्हणत असतो, समजा आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि इतर राज्यात देवदर्शनाला गेलो तर मग तिथे आकाश नाहीये का? आहेच. समजा आपण भारतामध्ये आहोत, भारतीयच आहोत, काही निमित्तानं परदेशात जाण्याचा योग आला, मग तिथे परदेशात गेल्यानंतर तिथे आकाश नाहीये का? बरं, जे लोक आपले काही मोजके शास्त्रज्ञ, धाडसी लोक, अभ्यासू लोक परग्रहावर जाऊन आलेत, चंद्रावरती माणसानं पाऊल ठेवलंय आणि चंद्राची पाहणी करून माणूस पुन्हा जिवंत परत आलेला आहे, ही काही सामान्य गोष्ट नाहीये. हल्ली अजूनही लोक जत्रेत पोरांना पाठवायचं किंवा घरच्यांना ते म्हणतात, जपून जा बरं हरवाल. आम्हाला गावच्या जत्रेची अजूनही भीती वाटते. आणि ते चंद्रावर जाऊन आले. पण चंद्रावर गेलेल्या माणसाला जरी विचारलं, नील आर्मस्ट्रॉंग यांच्यासारख्या लोकांना विचारलं, शास्त्रज्ञांना, ते म्हणतील तिथे आकाश आहेच. त्या चंद्राभोवती सुद्धा काय आहे? हा, तिथलं हवामान वेगळं आहे, वातावरण वेगळं आहे, एन्व्हायरमेंट वेगळं आहे, गुरुत्वाकर्षण नाही, ऑक्सिजन नाही, वगैरे वगैरे गोष्टी आहे. म्हणजे पृथ्वीतल्या वातावरणात आणि तिथल्या वातावरणात बदल आहे. पण आकाश नाहीये का? आकाश आहे. म्हणून माऊली म्हणतात, अगा आकाश के नाही. आकाश कुठे नाही हे सांगा. माऊलींनी 700 वर्षापूर्वी, त्यावेळेला चंद्रावर जाऊन आलेला माणूस नव्हता कोणी सांगायला, पण त्याआधी माऊली बोलले, आकाश कसं आहे? गगनम गगनोर्युव गगनम गगनाकारम. आकाश कशासारखं आहे? म्हणाले, उपमा द्यायला नाही. आकाश कशासारखं आहे? जसं सूर्य कशासारखा आहे? सूर्यासारखा. नाही तर आमच्याकडे मोठा हॅलोजन लावलाय म्हणे याच्यासारखा. अरे, हॅलोजनची आणि सूर्याची कुठे तुलना होणार का? समुद्र कशासारखा आहे? म्हणे आमच्या गावाच्या कडेला एक तळ आहे, त्या तळ्यासारखा आहे. अरे, गावचं तळ कुठे आहे? समुद्र कुठे आहे? आकाश कशासारखं आहे? आकाशासारखंच आहे, व्यापक आहे. आणि आकाशाही पेक्षा व्यापक काय असेल? भगवान आणि त्याचं नाम आहे गगनाहुनी वाढ. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी नाम नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम, गगनाहुनी वाढ
तेहतीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. आकाशाहीपेक्षा भगवन नाम व्यापक, आणि भगवन नाम अर्थातच भगवान, त्याचं स्वरूप व्यापक आहे. म्हणून महादेवाला शोधण्याचा प्रयत्न झाला. किती मोठे आहेत. जसं अनेक विराट रूपांच्या कथा आपण ऐकतो. बळीराजाच्या दारात भगवान विष्णूंनी वामन रूपाचं घेतलेलं विराट रूप, अर्जुनाला दाखवलेलं विराट रूप, तसंच भगवान शंकराचं ये विराट रूप. म्हणून भगवान शंकर कधी केव्हा प्रगट झाले, त्यांचा आदी अंत नाहीये. ते या जगाचे मूळ आहेत, या जगाचं उगमस्थान आहे. आणि म्हणून महादेव शब्दच कसा आहे, मोठा देव. महादेव, महादेव बडा देव, सब देवन का बाबा. देवों के देव महादेव, देवों के देव महादेव, देवों के देव महादेव, देवों के देव महादेव, जटाधारी महादेव, जटाधारी महादेव, जटाधारी आदिनाथ महादेव, आदिनाथ महादेव, देवों के देव महादेव, देवों के देव महादेव, देवो के देव महादेव, देवांचंही दैवत. म्हणून प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णाने सुद्धा वेळोवेळी महादेवाचं पूजन केलंय. आणि महादेवही असे की त्यांनाही कृष्णाचं दर्शन आणि रामाचं भजन या दोन गोष्टी अतिप्रिय. म्हणून कृष्ण प्रगट झाल्यावर महादेव पाहायला आले होते. कृष्ण दर्शन, कृष्ण जेव्हा प्रगट झाले, आपण श्रीमद भागवत ऐकलेलं आहे. महादेव आले, एका संन्याशाच्या वेशामध्ये आले. भस्मवटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, असा वेश घेऊन महादेव आले. चिता भस्माले पास्रगपि नळकरोटी परिकरः, अमंगल्यम शीलम तव भवतु नामैवमखिलम. शिवमहिम्नामध्ये तथापि स्मर्तॄणाम वरद परमं मंगलमसी. वेश थोडासा असा होता की यशोदा माईने बाळ दाखवायलाच नकार दिला. कारण म्हातारपणी झाले ते रत्न एक विपाईले, तयाच एका जेतुले माता पितरा. माऊली म्हणाले, बाळावर किती प्रेम असतं, कोणाही आई बापाचं, आजी आजोबांचं, घरच्यांचं प्रेम असतं, मुलगी असो मुलगा असो. पण त्यात विशेष प्रेम त्यावेळेला असतं ज्या वेळेला म्हातारपणी जाहले. थोडं वयोमानानंतर म्हातारपणात जर का झालं तर त्याच्यावर काय असतं, विशेष प्रेम असतं. मायबाप हो, लेकरांवर प्रेम केलंच पाहिजे, करायलाच हवं, करा. पण जाता आता सांगून जातो, कालची एक बातमी वाचली होती. 3 मुलींनी 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. 3 बहिणी. तुमच्यापैकी कुणी वाचली ऐकली असेल. गाझियाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी, बरोबर आहे ना.
इंजिनियर साहेब गाझियाबादचे. हा यूपीची. हा गाझियाबाद. मी आज पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी त्याच्यावर केलेलं विश्लेषण ऐकत होतो कीर्तनाहून येता येता. चांगला अभ्यासू पत्रकार आहे. मला नेहमीच कुठल्याही विषयावर त्यांनी केलेलं विश्लेषण ऐकलं की मला समाधान होतं की या विषयावर हा हे असं असू शकेल. म्हणून राहुल कुलकर्णींचं मी ऐकत होतो. त्यांनी त्यातला खुलासेवार गोष्ट सांगितली की त्या मुलींना कोरोना काळामध्ये गेम खेळण्याची सवय लागली मोबाईलवर. त्यांनी आत्महत्या का केली ऐका, थोडं ऐका, कारण आपल्याला घरं चालवायची आहे आणि पुढची पिढी घडवायची आहे. आपण थोडा हा विचार करूनच काही गोष्टी करत राहिलो तर ते चांगलं होईल. बेसावध राहून चालणार नाही आपल्यालाही. कोरोना काळामध्ये त्या तिघी बहिणींना गेम खेळायची सवय लागली आणि तो गेम खेळता 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 त्या इतक्या गेम मध्ये तल्लीन झाल्या की काही महिन्यांपूर्वी त्यांनी शाळा पण सोडून दिली. आईबाप भांडत होते, मारत होते, त्यांना काही पर्वा नव्हती. आता या काळात त्या कोरियन गेम खेळत होत्या. कोरिया. आणि कोरियन गेम खेळत असताना कोरियाची भाषा सुद्धा त्या बोलायला लागलेल्या होत्या. म्हणजे किती त्या गेम मध्ये एक रूप. आणि त्या गेमचा शेवटचा टास्क होता आत्महत्या. काय मला तर कळत नाही. म्हणजे माणसांना, जिवंत माणसांनी समजून सांगितलेलं ऐकत नाहीत आणि त्या मोबाईल मध्ये कोणीतरी त्यांना आदेश करतं आणि त्यामध्ये एकरूप होऊन ते इतकं ऐकतात की आत्महत्या सुद्धा करतात. कमाल आहे. आई सकाळी म्हणते अरे शाळेला उशीर झाला, आंघोळ करते. त्या आईचं ऐकत नाही, आंघोळ करत नाही. आणि गेमवाला म्हणतो तुम्ही आत्महत्या करा, करतात. म्हणजे या यंत्राचं गारुड किती माणसावर आज निर्माण झालंय. आणि विशेष करून या लहान मुलांच्या कोवळ्या मनावर, की त्यांना आभासी जग आणि वास्तव जग याच्यातला फरकच कळायला तयार नाही. आणि म्हणून आपल्याला मायबाप हो सावध राहावं लागेल. आपल्या लेकरा बाळांचं संगोपन करताना प्रेम द्या, जिव्हाळा द्या, पण त्यांच्या जीवनात कुठलीच गोष्ट अतिरेकी ते करतील अशी संधी त्यांना देऊ नका. कोणतीही गोष्ट इतक्या अतिरेकानं, हा हसावं, खेळावं, थोडा टीव्ही बघावा, थोडासा मोबाईलचाही वापर जरूर करावा आवश्यक गोष्टीसाठी, पण मोबाईल हेच जीवन. काही लोक त्या मोबाईलच्या नादापायी बैल विसरलेत. तुम्हाला खोटं वाटेल, मला एक जणाने गंमत सांगितली. म्हणाले बाजारला नवरा बायको दोघं गेले, येताना एकटंच आला ना तो बहादर. अब ती बायको पिशवी घेऊन बाजार घेऊन उभी, पण तिला बसू द्यायच्या याला कोणाच तरी फोन आला. तेवढ्यात यानं असं कानाला लावला, किक मारली, गेअर टाकला, निघून गेला. म्हणून सांगतो या मोबाईलच्या नादानं लोक बैल विसरले. मोबाईल. आणि म्हणून लेकरांना प्रेम दिलं पाहिजे, सांभाळलंच पाहिजे. प्रेम असतं लेकरांवर. यशोदा माईचं श्रीकृष्णावर प्रेम होतं. आणि हा जोगी बाबा पाहिल्यानंतर, आया है एक जोगी, नको नको, माझ्या बाळाला भीती वाटेल, त्याला काही त्रास होईल. शेवटी महादेव संन्यासी वेशात आलेले, त्याने सांगितलं माई अगर आप कन्हैया का दर्शन नहीं दोगी तो मैं यहां से नहीं जाऊंगा माई. और आपने सुना होगा माई, बाल हट्ट होता है, जैसा माताओं का हट्ट होता है वैसे ही जोगियों का भी एक हट होता है. मैं हट करके यहां बैठ जाऊंगा. असं म्हटल्यानंतर शेवटी म्हणाले दुरून पहा. दुरून पाहिलं आणि महादेवानं श्रीकृष्णाला पाहिल्याबरोबर महादेवाच्या दोन्ही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कारण महादेवाला माहिती होतं हे सृष्टीचे प्रतिपालक साक्षात ईश्वर आहे. पण होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लावी प्रीत.
आणि म्हणून तर तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे, नकळे कान्होबाचे कोडे, नकळे कान्होबाचे कोडे, नवल केवढे अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी, नवल केवढे केवढे, नकळे कान्होबाचे कोडे. पृथ्वी जेने तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली, विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती. तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवढे केवढे, नकळे कान्होबाचे कोडे. महादेवाला दोन गोष्टी प्रिय आहे, श्रीकृष्णाचं दर्शन आणि दुसरी गोष्ट प्रिय आहे रामाचं भजन. पण ते का प्रिय आहे, त्याच्या मागे काही इतिहास आहे. आपण महादेवाची आरती म्हणतो आणि त्यातलं एक चरण आहे, देवी दैती सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलाहल उठिले, ते त्वा असुरपणे प्राशन केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा. आरती ओवाळी तुझं कर्म. मुद्दा असा आहे, भगवान शंकरांनी जेव्हा देवादैत्यांनी समुद्र मंथन केलं, त्यातलं विष प्राशन केलं होतं. समुद्र मंथन का केलं? इंद्राला शाप मिळाला आणि त्या ब्रह्मशापानं इंद्राची संपत्ती क्षीर समुद्रामध्ये पडली. तो संपत्ती विहीन झाला, ऐश्वर्य विहीन झाला. शाप हा शाप असतो आणि शाप हा कोणालाही सोडत नाही, तो देवाला सुद्धा सोडत नाही. आणि आशीर्वाद हा आशीर्वाद असतो, तो कोणालाही लागत असतो. आशीर्वाद असं म्हणत नाही की मी गरीबाच्या झोपडीत जात नाही. गरीब सुद्धा ज्या वेळेला सेवा करतो तेव्हा आशीर्वाद त्याच्याही घरी जातो. आणि शाप भल्या भल्याच्या महालात सुद्धा शिरतो. या दोन गोष्टी ध्यानात ठेवणं फार आवश्यक आहे. शाप इंद्राला लागला, ध्यानात ठेवा. आणि त्याची संपत्ती पडली आणि संपत्ती विहीन झालेला इंद्र भगवान विष्णूंकडे गेला. प्रभू काय करू? म्हणाले आता समुद्राचं मंथन करावं लागेल. कारण आपल्याच दुर्गुणानं जेव्हा आपणच अधोगती करून घेतो तेव्हा पुन्हा खूप कष्ट करावे लागतात गाडी रुळावर आणायला. कारण कधी कधी आपणच चुकीची संगती केली, चुकीचे छंद लावून घेतले, आपणच आपल्या प्रपंचाची जीवनाची हानी करून घेतली. पण कधीतरी आपण सावध झालो आणि पुन्हा एकदा मार्गावर यायचं ठरवलं तर कष्ट खूप करावे लागतात, पहिल्यापेक्षा 4 पटीनं करावे लागतात. बदल होतो. आणि म्हणून समुद्र मंथन हे कष्टाचं प्रतीक आहे. देव जरी असले तरी भगवान विष्णू म्हणाले श्रम घ्यावे लागतील. श्रमाने पुन्हा तुमचं वैभव तुम्हाला मिळेल. म्हणजे देव जरी असले तरी ओम फट स्वाहा आणि सगळं उभं राहिलं असं नाही. काय कथा ऐकतोय आपण? ही कष्टाची कथा ऐकतोय. ओम फट स्वाहा म्हणून काय होत नाही, ते म्हणण्यापुरतं आहे. ते म्हणण्यापुरतं आहे. म्हणजे काही सिनेमे असतात, काही टेलिव्हिजनवरच्या सिरियल्स असतात, त्याच्यामध्ये कोण एखादी जादूची छडी घेऊन येतो, कोण काय येतो, तो असं करतो की तसं होतंय. आणि दुर्दैव असं आहे की आजच्या या ज्या लेकरा बाळांना असं वाटतं हे असंच होतंय काय आयुष्यात. असं काही होत नाही. आपल्या घरच्या आजी आजोबा आईबापांना विचारा, ऊस लावायला किती त्रास होतो, पाणी भरायला किती त्रास होतो, सांभाळणं किती अवघड आहे, त्याच्यात वाघ बसलाय की काय ती भीती आहे. हे प्रत्येक पिकाचे जे कष्ट आहे त्याला लावण्यापासून काढण्यापर्यंत, पेरणीपासून सोंगणीपर्यंत व्यापाऱ्याला किती कष्ट आहे, नोकरदाराला किती कष्ट आहे. कोणी असो, कष्टाशिवाय का? आणि म्हणून
देवांनी आणि दैत्यांनी मिळून आता समुद्र मंथन करायचं ठरवलं. मंथन समुद्राचं आहे, ध्यानात ठेवा. आणि मंथनासाठी रवी लागत असते. मग रवी केली मेरू पर्वताची. तर समुद्राचं मंथन करायचंय, रवी तेवढी पाहिजे, मेरू पर्वत. आता या रवीला म्हणजे या पर्वतालाच फिरवायचा आहे, त्याला दोर तेवढा नको. मग वासुकी सर्पाचा दोर केला, जो इच्छा रूपधारी होता, कितीही मोठा होऊ शकत होता. वासुकी सर्पाचा दोर. आणि समुद्र मंथन सुरू झालं. शेपटीच्या बाजूनं राक्षसांनी धरलं, तोंडाच्या बाजूनं देवांनी धरलं. समुद्र मंथन होत असताना त्या सर्पाच्या पोटातल्या विषयुक्त ज्वाळा बाहेर पडू लागल्या आणि सर्पाच्या तोंडाच्या बाजूनं ज्या देवांनी धरलं होतं ते होरपळले जाऊ लागले. तेवढ्यात नारद पाहायला आले की कसं काय चाललंय काम, बघून यावं. साइड व्हिजिट नारदांनी दिलेली आहे. काय केलंय? साइड व्हिजिट केले. काय चाललंय काम पाहावं. तेवढ्यात देव म्हणाले, अहो नारदजी, अहो जरा थांबा, काय झालं? अहो हे सर्पाच्या तोंडातून विषयुक्त ज्वाळा बाहेर पडतायत आणि त्या अग्नीनं आम्ही पोळले जातोय आणि शिवाय विषारी ज्वाळा आहे. आमचा जरा खांदेपालट करा बुवा म्हणे. आम्हाला शेपटीकडे घाला आणि त्यांना इकडे येऊ द्या. नारद म्हणाले, तुम्हाला सुरुवातीला ही जागा सन्मानाची वाटली म्हणून तुम्ही स्वीकारली, शेपटी जरा अपमानाची वाटली म्हणून राक्षसांना दिली. आता कसं काय बदलायचं? नाही, काही करा म्हणे. आता आपण आम्ही उप व्हायला तयार आहे, त्यांना मुख्य करा वगैरे वगैरे. पण काहीतरी तडजोड घडून आणा, त्याच्याशिवाय काय आता हे गाडं पुढे जायचं नाही. बर, ठीक आहे. नारद गेले राक्षसांकडे. नारद होते ते. हे पहा, योग्य काम योग्य माणसांवर सोपवावी म्हणजे ती बिनदिक्कतपणे यशस्वी होतात. बोलणी करायला कोणता माणूस पाठवायचा? ज्याचा संवाद चांगला आहे, विचार चांगले, स्वभाव चांगला आहे. वसुली करायला कोणता माणूस पाठवायचा? जो सर्वात खडूस आहे तो. तिथे माणुसकीचा माणूस काय उपयोगाचा नाही. ते माणुसकीचा माणूस 10 चक्रा घालून रिकाम्या हातानच येईल. समोरच्याने बोलला तर यालाच कळकळ वाटेल, हा राव खरंच त्याची लय परिस्थिती अशी वाईट आहे, मग आपण काय करायचं? की असं तोंड करून घरी येईल. याला कशाला वसुलीला पाठवता तुम्ही? नो नो नो, हे चुकलं. याला नियोजन म्हणत नाही. आणि जो अति खडूस आहे त्याला लग्न जमवायला जर पाठवलं तर जमतील का लग्न? म्हणून जर चुकून एखादं गाडीत बसलं ना, त्याला म्हणत जा, अरे तुझे पाहुणे येणार होते राव, आत्ता फोन आलाय मला, तू जातो का जरा घरी? असं म्हणून त्याला उतरून द्यावं. कारण ते तिथं जमणारं असलं तर एखादं वाक्य असं वापरील विचित्रासारखं की ते जमलेलं तानातानी करून देईल. आणि म्हणून नारद होते, त्यांना कुठे काय बोलायचं माहित होतं. गेले बरोबर राक्षसांकडे गेल्यावर, अरे असुरांनो, काय तुमची परंपरा दिव्य आहे, तुमचे वाडवडील काय होते? अरे तुम्ही काय शेपटी धरून इथे ओढत बसलात? तुमच्या वाडवडिलांना पाहिलं की देव मंडळी पळून जात होती आणि तुम्ही शेपटी धरून बसलात. म्हणजे त्यांना आता उकसवायचं आहे, चांगली हवा भरायची त्यांच्यामध्ये. काय करायचंय? आणि असं म्हणून मग शेवटी राक्षसाने दिलं ते शेपूट सोडून. अरे खरंच आहे म्हणे, देवानी तर फसवलं आपल्याला. त्यांनी तोंडाच्या बाजूने गेले ना, आपल्याला ही शेपटाची बाजू. गेले देवांकडे, आम्हाला ही बाजू पाहिजे. देव म्हणाले, पण नाही, आता आम्ही घेतलेली होती. नारद म्हणाले, फार अंगात आणू नका. जे ठरलं होतं तशा सह्या करा पटकन. लय अंगात आणाल तर लय अंगात चरल म्हणे तुमच्या. आता हे लय आडेवेडे घ्यायचे नाही. काही माणसांना करायचं तर तेच असतं, पण आडे वेडे नाही, असं तसं तसं. आणि सामान्य माणसं आपली झुलत राहतात. त्यांना असं वाटतं, हा असं चाललं तसं. काही नाही, ते जे व्हायचं तेच होणार असतं, पण आपण विचार करत बसतो. आणि म्हणून देव मंडळी शेपटाकडे गेली, राक्षस पुन्हा त्या तोंडाकडे आले, समुद्र मंथन सुरू झालं वगैरे. पुढे समुद्रातून 14 रत्न निघाली. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा.
या सगळ्या 14 रत्नांमध्ये विषही निघालं. मायबाप हो, आपण चांगल्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत असलो तरी त्या प्रयत्नामध्ये वाईट गोष्टी सुद्धा हाताशी येतात. पण एक गोष्ट महत्वाची आहे, आलेल्या वाईटाला त्याला नष्ट तरी करता आलं पाहिजे, त्याला बाजूला तरी सारता आलं पाहिजे, नाहीतर चांगल्यासाठी केलेले प्रयत्न अंगलट आल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्या समुद्र मंथनातून लक्ष्मी निघाली, कौस्तुभमणी निघाला वगैरे, पण त्याच समुद्र मंथनातून सुरा म्हणजे दारू तीही निघाली आणि विष हेही निघालं. आता दारूच्या बाबतीत काय अडचण आली नाही वाटप करायला. लोकांनी त्याला गोंडस नाव दिलं, सोमरस सोमरस वगैरे वगैरे. पण जेव्हा विष निघालं त्याचा काही कोणी दावेदार व्हायला तयार नाही. अमृतालाही सगळेजण पुढे होते. अमृताचं वाटप नेवाशाच्याच पवित्र भूमीमध्ये झालेलं आहे. हा पुराणांतरीचा इतिहास आहे. देवा दैत्यांच्या पंक्ती बसल्या आणि तो घेतलेला जो मोहिनी अवतार आहे, म्हणून महाराष्ट्रात नाही भारतात एकमेव मोहिनीचं मंदिर कुठे आहे, ते आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात आणि नेवासे या क्षेत्रामध्ये आहे. आता काही जण म्हणतील तुम्हाला इथे लोणीत बसून सुद्धा नेवासाच आठवतो. अरे बाबा, ऐकून तर घ्या, ऐकून तर घ्या, ऐकून घ्या. म्हणजे मी काही असं म्हणत नाही, पण ज्या ज्या क्षेत्राचं जे जे महत्व आहे, मग ते उद्या आपल्या प्रत्येक भूमीचं जे जे काही असेल, जसा सांगण्याचा योग येईल ते सांगणारच आहे ना. मुद्दा असा आहे, अमृतही वाटण्यात आलं, परंतु विष मात्र ना देव घ्यायला तयार आहे ना दानव घ्यायला तयार आहे. त्या विषानं त्रैलोक्य जळून जातंय की काय. आणि अशा वेळेला भगवान विष्णूसह सर्व देवांनी महादेवाची स्तुती केलेली आहे, महादेवाचं स्तवन केलेलं आहे. हे प्रभू, हे महादेवा, आता तुमच्याशिवाय या जगताला तारणारा दुसरा कोणीही नाहीये. तुम्ही पुढाकार घ्या, कारण आम्ही तुम्हाला आता शरण आलेलो आहे. कर चरण कृतम वा क्वायजम कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा अपराधं विदितम विदितम वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले
सर्वांनी स्तुती स्तवन करून प्रार्थना केलेली आहे. प्रभू, या जगाला हे विष जाळून टाकेल, आता यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. ब्रह्मलीन पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी ही गोष्ट अनेक वेळा काही कीर्तनांमध्ये सांगितली. ते खूप रंगून सांगायचे. म्हणाले, जगाचं काम नडलं ना की जग मोठेपण देत असतं, स्तुती करत असतं, आणि त्या स्तुतीला मोठेपणाला कधी कधी चांगला माणूसही भाळतो. त्याला भान राहत नाही म्हणे. भान, महाराज म्हणायचे, महादेवाला भान राहिलं नाही म्हणे. महाराजांचं बोलणं ते. अधिकार असतो संतांचा. सगळे म्हणाले, महादेव आपण सर्वात श्रेष्ठ आहात, आपणच हे करू शकता. महादेव म्हणाले, काही हरकत नाही. आणि ते विष महादेवानं पिऊन टाकलं. परंतु त्या विषाचा परिणाम मायबापू असा झाला की संपूर्ण सर्वांग शिवाचं जळू लागलं, काया जळू लागली. जसं महाराजांनी तुकोबारांनी एका ठिकाणी म्हटले, जळे माझी काया लागला वनवा. महादेवाचं शरीर जळू लागलेलं आहे, तप्त झालेलं आहे, कंठ निळा झालेला आहे. महादेवाला वाटलं या शरीराला हा दाह जो होतोय शांत करण्यासाठी काय करावं. मग त्यांनी गंगा धारण केली जटेमध्ये, तरी फरक पडला नाही. चंद्र शीतल असतो, चंद्रमा ललाटी धारण केला तरी अंग शांत झालं नाही. मग चंदनाचा लेप अंगाला लावला तरीही अंग शांत झालं नाही. मग थंडगार असलेले सर्प अंगावर घेतले. म्हणून कोणी म्हणेल की महादेवानं हा काय कॉस्ट्युम घातलाय आजच्या भाषेत. तर आजच्या मंडळींना सांगितलं पाहिजे की बाबांनो, ही कोणती फॅशन नाही, हे उपचार आहेत. महादेव जेव्हा शिव हळहळे तापला आणि कोणताच उपाय चालत नाहीये, त्यावेळेला महादेवाने एक शेवटचा महत्वाचा उपाय केला, आणि ते म्हणजे प्रभू श्रीरामाचं भजन. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदा, शिव राम पूजी सदा शिव.
मी आपल्या पुढे ठेवले होते. महादेवाला दोनच गोष्टी आवडतात, श्रीकृष्णाचं दर्शन आणि रामाचं भजन. आपल्याला जर विचारलं ना की आपला आवडता रंग कोणता, आवडता खाद्यपदार्थ, तर चटकन आपण जो आवडतो त्याचं एक नाव सांगतो. तसं महादेवाला या विश्वामध्ये काय आवडतंय, तर दर्शन आणि भजन, यापेक्षा अधिक काही नाही. आणि म्हणून तर यासाठी स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरास चिता भस्मालेप, स्मशानामध्ये जाऊन राहिलेला आहे. गज चर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत मेळा विराजी, संगे भूत मेळा विराजी. गज चर्मधारी संगे भूत मेळा चर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत मेळा विराजी, संगे भूत मेळा विराजी, विराजी. प्रभू रामचंद्र राम नामाच्या भजनात तल्लीन झाले आणि महाराजांनी वर्णन केलं, भगवन नामाची शक्ती किती मोठी आहे पहा. आपण किती व्यापलेला असा, थकलेला असा, पण जर एक 5 मिनिट आपण थोडे स्वतःला दिले, देवघर असेल देवघरासमोर बसा, एखादं मंदिर असेल तिथे शांत जाऊन बसा, काहीच नसेल तर जिथे असाल तिथे एकटे शांत बसा आणि थोडा वेळ तुमच्या आराध्य दैवताचं नामस्मरण करा. असं कोणतंच दुःख नाही, असा कोणताच त्रास नाही की जो या नामापुढे टिकाव धरेल. तुम्हाला मार्ग तरी सुचेल, धीर तरी वाटेल, दुःख तरी हलकं होईल. पण आता गोळीच घेतली नाही म्हणे आम्हाला गुण नाही आला, आता कसं काय करावं, कसं काय करावं. गोळी पाहून गुण येत नाही, गोळी घेऊनच गुण येतो. तसं नामस्मरण केल्याशिवाय त्याचा अनुभव येईल कसा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने घे. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. नाम गोड 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 गोड सकळ नाम गोड पुरे कोड सकळही. आणि म्हणून महादेवांनी नामस्मरण केलं, शिव हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला. म्हणून हरी 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 मंत्र हा शिवाचा. हे नामस्मरण काही कोणी साध्या भोळ्यांनी घेतलंय असं नव्हे. भगवान शंकर सुद्धा या मार्गाने गेले, ही साधना करतायत. उदाहरण हे नेहमी श्रेष्ठाचं ज्येष्ठाचं द्यावं लागतं, म्हणजे इतरांना त्याचा काहीतरी परिणाम होतो. आणि म्हणून नामस्मरण भगवान शंकर करतायत. राम पूजी सदाशिव सदाशिव, राम पूजी सदाशिव सदाशिव राम पूजी सदाशिव.
भोळाशंकर हे असे आहेत, म्हणावं तर देवही ज्यांची पूजा करतायत, देव सुद्धा पूजा करतायत. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा वेळोवेळी शिवपूजन केलं, शिवाचं पूजन केलं. मग ते त्र्यंबकेश्वरी नाशिकला आलेले असताना इथून गंगेच्या काठी दंडकारण्यामध्ये गोदावरी गंगेच्या तीरावरनं जाताना अनेक ठिकाणची महादेव मंदिरं ही प्रभू रामचंद्रांच्या त्या प्रवासाची साक्ष देत आहेत, त्या वनवासाची साक्ष देत आहेत. आपल्या या गोदावरी गंगेच्या काठी जिथे मारीच राक्षसानं भुलवून आणलं होतं रामाला, सोनेरी मृग होऊन, सीतामाई म्हणाली याचं वस्त्र मिळालं तर बरं होईल. राम त्या हरिणाची शिकार करायला गेले, पण काही केल्या ते हरिण नीटपणे काही दृष्टिक्षेपात येईना, कारण ते गुप्त व्हायचं. मध्ये आवाज करायचं, कुठे दिसायचं, पुन्हा गुप्त व्हायचं. माया ही एवढी कठीण आहे, हे मायावी हरिण आहे. प्रभू रामचंद्राने हे संकट एकदाच निवारण व्हावं म्हणून महादेवाची पिंडी स्थापन केली आणि पूजा केली. त्या मंदिराला गोदावरीच्या डाव्या तीरावरती ते मंदिर आहे, गंगापूर तालुका नेवरगाव या ठिकाणी. त्याचं नाव आहे संकटेश्वर महादेव. भगवान प्रभू रामचंद्राने संकटेश्वर महादेवाची पूजा केली आणि मग म्हणतात की तिथून पुढे कायगावला गेल्यावर बरोबर बाण लागला आणि ते हरिण मारलं गेलं. योगायोगानं महाराष्ट्र सरकारनं आपल्या पालकमंत्री साहेबांनी, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्या संकटेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ आता नवीन पूल मंजूर करून दिलाय. आणि इकडे सुरेगाव तालुका नेवासा, इकडे सुरेगाव, बेलपांढरी ही सर्व गावं आहेत, तिकडे नेऊर गाव आहे आणि तिथे तो पूल होतोय. मला एवढंच सांगायचंय की भगवान शंकराची पूजा महादेवानं केली, महादेवाची पूजा प्रभू रामचंद्रानंही केली. महादेवाची पूजा देवही करतात, अनेक देवी करतात, तसंच राक्षसही महादेवाची पूजा करतात. बरं, त्याचं कारण आहे ते आशुतोष आहे. महादेवाची अनेक नाव आहे ना, त्यातलं एक आशुतोष. आशुतोष शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? लवकर प्रसन्न होणार आहे, हा त्या शब्दाचा अर्थ आहे. आणि लवकर प्रसन्न होतात म्हणून राक्षसांना सुद्धा बरं वाटतंय. शिवाय थोडासा भोळा स्वभाव आहे, काय देऊन टाकतील त्याचा काय भरवसा नाही. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोधकाम. भोळा स्वभाव, सरळ स्वभाव आहे. आणि म्हणून राक्षस मंडळी सुद्धा महादेवाची उपासना करताना आपल्याला अधिकाधिक दिसत आहेत. असे हे महादेव सर्वांना जे आपले वाटतात, असे हे महादेव जे सर्वांना वरदान देतात, अगदी रावणादिकांना सुद्धा वरदान देतात, भस्मासुराला सुद्धा वरदान दिलं. मी कथा मागच्या वेळी सांगून गेलो की भस्मासुराला वरदान दिलं आणि शेवटी भगवान विष्णूंनी अवतार घेऊन त्या भस्मासुराचा वध केला. पण महादेव हे इतके सरळ आहे की त्यांना जगातलं काहीच वाईट दिसत नाही आणि वाईट कळत नाही. जे आहे जो येईल त्याला प्रसन्न होण्याचं काम ते करतात. माता मायबाप हो, जिथे कपटी बुद्धीनं पूजा करणारे राक्षस त्यांना जर महादेवाचे आशीर्वाद मिळतात, तर आपल्यासारख्या माता भगिनी आणि पुरुष मंडळी श्रद्धेनं जे महादेवाचं पूजन करतात त्यांना किती मोठे आशीर्वाद मिळतील, मोठे आशीर्वाद. आणि म्हणून महादेवाचं पूजन, महादेवाची आराधना. आपण महादेव हा विषय का घेतला ते पुन्हा एकदा आठवण करून देतो की आज चतुर्थी आहे, पण येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आता शिवरात्री येते आहे. 15 तारखेला शिवरात्री आहे, आज 5 तारीख आहे, बरोबर 10 दिवसानंतर काय आहे. पण शिवरात्रीला काय आपण इथे प्रवचन ठेवू शकत नाही. दर महिन्याला यायचं, मध्ये परत असं काही यायचं म्हणल्यावर तुम्ही म्हणाल महाराज आम्ही प्रपंच करायचा का नाही, आमची कामं पाहिजे की नाही. तुम्ही उठता आणि सतत कार्यक्रम ठेवतात,
आणि आम्ही काय करायचं, आणि म्हणून तोही विचार करावा लागतो. पण त्या मधल्या कार्यक्रमांचाही या कार्यक्रमात आढावा घेतला जावा, त्याचं स्मरण केलं जावं, आणि म्हणून हा विषय पुढे आला. हे प्रवचन करूया असा विषय पुढे आला, कारण आमच्या मुलांचा चालू आहे परीक्षा, कोणाच्या प्रॅक्टिकल चालू आहे, कोणाची तयारी चालू आहे वगैरे, 10वी-12वी. मुलं आज शक्य नव्हतं. म्हटलं लग्न तिथी एवढी आहे, भजनी मंडळ आलं तर बरं, नाही आलं तर मग आपलं डिपॉझिट जप्त होईल. म्हटलं उभं राहण्यापेक्षा बसून घेऊ, कसं काय डिपॉझिट जप्त होईल, उभंच नाही राहिल्यावर कसं काय डिपॉझिट होईल, म्हणून बसून घेतलं. माणसाला योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे. थांबायचं कुठं, बसायचं कुठं, उभं ठाकायचं कुठं, हे समजलं की माणसाची फजिती होत नाही, आणि असा अंदाज अगोदर काढता आला पाहिजे. पण मला सांगितलं पाहिजे, आमची भजनी मंडळी सुद्धा, महाराज मंडळी सुद्धा आलेच, सर्व प्रेमानं आलेलेच आहे. आता बसलेल्यांमध्ये सुद्धा कितीतरी भजनी मंडळातले सहकारी आहेत. कीर्तन करायला अवघड होतं असं काही नाही, पण विचार आला कालच्याला मनामध्ये की आपण प्रवचन करूया. मग आमच्या सहकार्यांशी बोललो, ते म्हणाले आम्ही आहोतच, येतो सर्व. निरोप दिले त्यांना, आणि मग म्हटलं काय विषयावर बोलावं असा विचार करता करता एकदम शिवरात्रीची आठवण आणि महादेवाचं. म्हटलं कदाचित महादेवानंच बुद्धी दिलेली आहे, मग आता परत चलबिचल नको, जो पहिला विषय मनात आला तो कायम करूया. आणि मोडकी तोडकी सेवा ही महादेवाची आपण समर्पित केलेली आहे. 10-5 मिनिटात त्याचा समारोप करूया. मी सुरुवातीला बोलून गेलो, बाकीच्या कोणत्याही देवतेचा जन्म कुठल्या युगात झाला, कुठल्या तिथीला झाला सांगता येतं. म्हणून कृष्ण जयंती साजरी होते, रामनवमी राम जयंती साजरी होते, हनुमानांची पौर्णिमा हनुमान जयंती साजरी होते, पण भगवान शंकराची कुठे जयंती आहे? कारण कधी प्रकट झाले, कोणामुळे प्रकट झाले? पुन्हा एकदा उशिरा आलेल्यांसाठी सांगतो, कारण उशिरा जरी आले तर त्यांची काळजी आपल्याला घेतच राहावी लागते, कारण त्यांना निदान पास होण्यापुरते मार्क पडावे अशी काळजी आपल्याला घ्यावी लागते. नाही मेरिट मध्ये आले, पण निदान काय घरच्यांनी जर विचारलं की महाराजांनी काय प्रवचन केलं, तर निदान महादेवावर बोलत होते एवढं एक उत्तर दिलं तरी पास झाले ते घरी. आणि म्हणून शेवटी काम असतं, व्याप असतो, अडीअडचण, पण तुम्ही सर्व येताय आणि तुमच्या उपस्थितीनं ही अंगण भक्तिभावानं फुलून जात आहे. मला असं वाटतं ही गोष्ट फार मोठी आहे. आणि लोणी गाव, पिंपरी परिसर, आपला प्रवरा परिसर, राहता तालुक्यासह कोपरगाव तालुका, संगमनेर तालुका, राहुरी तालुका, श्रीरामपूर तालुका आणि दूर दूरच्या अनेक भागातून, अगदी थेट येवला, गंगापूर, वैजापूर, नेवासा अशाही भागातून, थेट इकडे सिन्नर वगैरे भागातूनही मंडळी येत असतात, दूर दूरवरून येतात. आपल्या दोन्ही तिन्ही जिल्ह्यातली मंडळी बऱ्याच अंशी वेगवेगळ्या चतुर्थीला येतात. अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, आणि आपल्या सर्वांच्या आगमनामुळे माता, भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी हा आनंद आपण घेऊ शकतो. म्हणून भगवान महादेव हे आदिदेव आहे. राम कोणत्या युगात प्रकट झाले, रामाचे आईवडील कोण सांगता येईल, कृष्ण कुठल्या रूपात कुठल्या युगात प्रकट झाले त्यांचे आईवडील, पण महादेव आदिदेव आहे. आणि म्हणून महादेवाची उपासना ही सर्वात जुनी उपासना आहे. या भूतलावर देव म्हणून पहिली पूजा जर कुणाची झाली असेल ती महादेवाची झाली, ती शिव भगवंताची झालेली आहे. आणि म्हणून असं हे शिवतत्व. आणि जगात सर्वाधिक आजही पूजा कोणत्या देवतेची होते, तर ती शिवाची होते, महादेवाची. भारतात सुद्धा काही राज्यात राम मंदिरं जास्त आहे, काही राज्यात कृष्ण मंदिरं जास्त आहे, काही राज्यात देवी मंदिरं जास्त आहे, काही ठिकाणी गणपती मंदिरं अधिक आहे, काही भागात पांडुरंगाची मंदिरं आहे, अशी वेगवेगळी मंदिरं आहे. पण महादेवाची मंदिरं कुठं जास्त आणि कुठं कमी असं नाही, सगळीकडेच महादेवाची मंदिरं आहे. तुम्ही काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत जा, अगदी आपल्या प्रवरामाईचा विचार करा, अमृतेश्वर महादेवापासून ते सिद्धेश्वर महादेव, जिथे प्रवरा गंगेला मिळाली, त्या मंदिराचं नाव काय आहे? सिद्धेश्वर आहे, कायगाव टोक्याचं.
जिथे प्रवरा मिळाली ते सिद्धेश्वर, आणि पलीकडच्या बाजूचं ते रामेश्वर आहे. गंगापूर तालुका छत्रपती संभाजी, जुनी मंदिर आहेत दोन्ही पण. म्हणून अमृतेश्वरापासून सिद्धेश्वरापर्यंत असं म्हणालो मी, सगळी महादेवाची मंदिरं. गोदावरी काठी महादेवाची, नर्मदेच्या काठी महाराजांनी नर्मदेची शास्त्रोक्त अशी परिक्रमा केलेली आहे आणि फार तपश्चर्यापूर्वक ती परिक्रमा केलेली आहे. तर महादेवाची मंदिर आहे आणि म्हणून महादेव हे आदिदेव आहेत आणि तरी 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी विशेष त्यांचं स्थान आहे, विशेष स्थान आहे. ज्यांची पूजा सर्व जरी करत असले, सर्व ठिकाणी ते त्यांची मंदिरं असली तरी 12 ज्योतिर्लिंग ही महादेवाची विशेष स्थान आहे. आणि त्याचं वर्णन आपण महाकालेश्वराची भस्मारती कुणी तुमच्यापैकी ऐकली असेल किंवा भस्मारतीला कुणी कदाचित उपस्थितही राहिलं असेल आपल्यापैकी. कुठे? उज्जैनला. उज्जैनला भस्मारती होत असते आणि ती भस्मारतीच्या वेळेला महादेवाचं 12 ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र गायलं जातं. ते अत्यंत श्रेष्ठतम अशा पद्धतीचं ते स्तोत्र आहे. आपण सर्वजण मिळून ते स्तोत्र म्हणूया आणि 12ही ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा अनुभव इथे बसल्या बसल्या आपल्याला घ्यायचा आहे. सुरुवातीला मी नेहमीचं जे स्तोत्र आहे आपलं, जे नेहमी आपण म्हणतो ते आपण म्हणूया, सगळेजण म्हणूया. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि प्रातः पठेन्नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. आता या स्तोत्रामध्ये त्या ज्योतिर्लिंगाचा उल्लेख होत राहील आणि आपल्याला बसल्या बसल्या मनोभावे आपण तिथे गेलोय आणि ते दर्शन केलंय असा भाव आपल्याला अंतःकरणामध्ये धारण करायचा आहे. आणि 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा एक प्रकारे आपल्याला या 5 मिनिटांमध्ये करायची. सौराष्ट्र देशे विशिदेति रम्ये ज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसं भक्तिप्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्रीशैलशृंगे विबुधातिसंगे तुलाद्रितोऽपि मुदा वसन्तम् तमर्जुनं मल्लिकपूर्वमेकं नमामि संसार समुद्रसेतुं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवंतिकायां विहितावतारं मुक्तिप्रदानाय च सज्जनानाम् अकाल मृत्यो परिरक्षणार्थं
वंदे महाकाल महासुरेशम ओम नमः ओम नमः कावेरी नका नर्मदयो पवित्रे कावेरी का नर्मदयो पवित्रे समागमे सज्जन तारणाय सदैव मान्धातृपुरे वसन्तम् ओंकारमीशं शिवमेकमीडे ओम नमः शिवाय ओम नमः पूर्वोत्तरे प्रज्वलिका निधाने सदा वसन्तं गिरिजासमेतं सुरासुराधीत पादपद्मं श्रीवैद्यनाथं तमहं नमामि ओम नमः शिवाय ओम नमः याम्ये सदङ्गे नगरे तिरम्मे विभूषिताङ्गं विविधैश्च भोगैः सद्भक्तिमुक्तिप्रदमिषेकमेकं श्रीनागनाथं शरणं प्रपद्ये ओम नमः शिवाय महाद्रिपार्श्वे च तटे रमन्तं सम्पूज्यमानं सततं मुनीन्द्रैः सुरासुरैर्यक्षमहोरगाद्यै केदारमीशं शिवमेकमीडे ओम नमः शिवाय ओम नमः सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं गोदावरी तीर पवित्र देशे यद्दर्शनात् पातकमाशुनाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे ओम नमः सेतुं विशिखैरसंख्यै श्रीरामचन्द्रेण समर्पितं तं रामेश्वराख्यं नियतं नमामि ओम नमः शाकिनिका समाजे निषेव्यमानं कृषिताशनैश्च सदैव भीमादिपदप्रसिद्धं तं शङ्करं भक्तहितं नमामि ओम नमः
प्रपद्ये ओम नमः ओम नमः इलापुरे रम्य विशालकेऽस्मिन् मुल्लसन्तं च जगदवरण्यं वन्दे महोदारतरस्वभावं कृष्णेश्वराख्यं शरणं प्रपद्ये ओम नमः शिवात्मनां प्रोक्तमिदं क्रमेण स्तोत्रं पठित्वा मनुज्योतिभक्त्या फलं तदा लोक्यनिदं भजेच्च इति श्री 12 ज्योतिर्लिङ्गस्तोत्रं सम्पूर्णम् ओम नमः झालेली सेवा भगवान भोलेनाथ श्री महादेवाच्या चरणी, भगवान श्री गणपती बाप्पा विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या चरणी, भगवान श्री कनवाळू कृपाळू पांडुरंग परमात्म्याच्याही चरणी समर्पित करूया, सद्गुरु देवांच्याही चरणी समर्पित करूया. आज आपण सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी, तरुण मंडळी, पुष्कळ आपण आज लग्न कार्याचा दिवस आहे, पण तरी सुद्धा आपण अतिशय प्रेमानं वेळात वेळ काढून आणि आपल्या सगळ्यांना एक ऊर्जा प्राप्त करण्याचे केंद्र भगवंतानं निर्माण करून दिलं आहे. भगवंताची इच्छा आणि म्हणून कचरू पाटील, निर्मळ नाना यांना झालेली सद्भावना, त्यातून आपल्या सर्वांना दिलेली भगवंताने सद्भावना आणि सगळ्यांच्या योगदान एकत्रीकरणातून मंदिर आणि या ठिकाणची सगळी सेवा सुरू आहे. कुणी अन्नदान करतंय, कुणी धावपळ करू लागतंय, कुणी नियोजनामध्ये वेळ देत आहे, वस्तुरूपानं कुणी दान देत आहे. आपापल्या परीनं प्रत्येक जण या ठिकाणी समर्पित भावनेनं अनेक जण भरभरून हातभार लावतात. आपल्या सप्ताहानंतरचं पहिलीच चतुर्थी आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मला आजच्या या चतुर्थीच्या निमित्तानं सप्ताहाचे देखील आभार व्यक्त केले पाहिजे. 4 दिवसीय सप्ताह आपला पार पडला आणि 8 कीर्तनं होती. दररोज सकाळी 10 ते 12, सायंकाळी 7 ते 9, पहाटे काकडा, सायंकाळचा हरिपाठ, दुपारचं परिसरातल्या भजनी मंडळींचं भजन. भारत महाराजांनी आमचे सचिन अप्पा निर्मळ, इथले सर्व त्यांना सहयोग करणारे सहकारी निरोप दिले, धावपळ केली. आमचे गुरु देखील होते त्यांच्यासोबत, तिवारी गुरुजी. गावोगावी जाऊन त्या ठिकाणच्या गावच्या मंडळींनाही सोबत घेतलं, कार्यकर्त्यांना, आणि जवळजवळ 101 गावापर्यंत ही मंडळी पोहोचली आणि सर्वांना निरोप दिला, पत्रिका दिल्या. गावागावातून भाकरी आल्या. पंचक्रोशीतल्या भजनी मंडळींचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. लोणी, पिंपरी, बाबळेश्वर, प्रवरानगर, सादतपूर असेल, दुर्गापूर असेल, चिंचपूर असेल, सगळीच गावं जेवढी काही आपल्या अवतीभोवती असतं गाव आदी करून सगळ्याच मंडळींनी वेळोवेळी मदत केली. भजनासाठी वेळोवेळी आले आणि त्यामुळे अतिशय सुंदर रीतीने सर्व कार्यक्रम पार पडलेला आहे. गावोगावच्या भाकरी आल्या. प्रवरा परिसरासह राहता तालुक्यासह कोपरगाव तालुक्यातली गावं होती, राहुरी तालुक्यातली गावं होती, संगमनेर तालुक्यातली होती, श्रीरामपूर तालुक्यातली गावं होती. आणि अशा पद्धतीनं सगळ्यांनी हातभार लावल्यामुळे भगवान गणपती बाप्पांनाही प्रसन्न वाटलं असेल, एवढी मनोभावे सेवा केली आणि त्यांची प्रसन्नता आता आपल्या जीवनाच्या सुखासाठी कारणीभूत ठरावी, एवढीच प्रार्थना त्यांच्या चरणी मी करतो की जी सेवा सर्वजण करतायत, आपले आशीर्वाद असेच राहू द्या.
भगवान महादेवाच्याही चरणी करतोय. येणारा शिवरात्रीचा उत्सव सुद्धा आपल्यासाठी आनंददायी जावा, भगवान महादेवाचे आशीर्वाद प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करतो. आजचा फराळ प्रसाद आणि सायंकाळचं अन्नदान आपल्या सर्व वरदविनायक परिवाराच्याच माध्यमातून या ठिकाणी समर्पित केलेलं आहे. त्यामुळे आपणा सर्वांना त्याही बद्दल आभार व्यक्त करतो. आता यानंतर आरती होणार आहे. थोडीशी भैरवी होईल, 2 मिनिटं आरती होईल आणि तदनंतर याच मागे मागच्या हॉलमध्ये आमचे अनिल भाऊ बेंद्रे सर सांगतायत, मस्के पाटील आणि ते, मागचा हॉल भरपूर आपला मोठा आहे आणि त्यामुळे तिथे पंगत धरायची. थोडी जागा कमी पडली तर दुसऱ्या पंक्तीला परत बसायचं. पण एक गोष्ट खरी आहे की आपल्या वरदविनायक परिवारातील माता भगिनी असेल किंवा तरुण मंडळ असेल किंवा ज्येष्ठ मंडळी असतील, वाढायला जास्तीत जास्त घ्या. कारण मागे जरी पंगत असली तरी मी पण चक्कर मारायला येणार आहे की कोण कोण वाढायला घेतलंय ते पाहायला. आणि गणपतीचं तोंड जरी तिकडे असलं तरी त्यांना सगळीकडे पाहावंच लागतंय. तुम्ही करणारच आहात, पण मला थोडंफार काळजी त्याची घेतली पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी थोडी धावपळ करा, कारण शेवटी पहिली पंगत ही मोठी असते. सगळ्यांनी हातभार लावल्याशिवाय ते शक्य नसतं. पुन्हा एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि या कालावधीमध्ये बेंद्रे सर कुठे, वही कुठे, या कालावधीमध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी घडल्या त्यामध्ये एक दुःखद घटना महाराष्ट्रामध्ये घडली आणि ती म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एक अत्यंत धडाडीचे कर्तृत्ववान नेते सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचं अत्यंत दुःखद असं अपघाती निधन झालं. आणि खरोखर आपल्या सर्वांनाच या गोष्टीची हुरहुर लागली. कारण घरामध्ये सुद्धा धडाडीची एखादी स्त्री किंवा पुरुष कोणी गेलं, काम करणारे, कार्य करणारे, तर त्या घराला थोडासा 2 पावलं ते घर मागेच पडतं. अगदी त्याच पद्धतीनं ही सगळी नेतृत्व करणारी जी कुशल मंडळी आहे, हुशार मंडळी आहे, आपल्याला खरं म्हणजे कामं चालू आहे तोपर्यंत काही वाटत नाही, पण व्यक्ती गेल्यावर मग ती उणीव भासते. आणि म्हणून खरं म्हणजे अशा मंडळींचं असणं आणि त्यांनी समाज चालवणं हे फार महत्त्वाचं आहे. दुर्दैवानं घटना झाली, मी त्यांना भावपूर्वक आदरांजली अर्पण करतो. त्याचबरोबर कैलासवासी चिरंजीव भारत विजय विखे, आमच्या विखे कुटुंबामध्ये सुद्धा एक अत्यंत दुःखद घटना घडली. युवक मुलगा, कॉलेजमध्ये शिकणारा, परंतु दुर्दैवी त्याचाही मृत्यू झाला, अपघाती मृत्यू झाला. एका दुसऱ्या मुलाला मदत करण्यासाठी तो गेला त्याला सोडवायला आणि त्यालाही अपघाताला सामोरं जावं लागलं. म्हणून आमच्या विखे परिवाराच्या दुःखातही आम्ही सहभागी आहोत. मातोश्री कैलासवासी इंदुबाई चिल्याबाळ घोगरे, लोणी खुर्द मधल्या घोगरे कुटुंबातल्या मातोश्री, त्यांचं निधन झालं. त्यांनाही मी भावपूर्वक आदरांजली अर्पण करतो. कैलासवासी सोनाबाई सुखदेव पाटील दिघे, लोणी खुर्द, यांचंही दुःखद निधन झालं. दिघे परिवारातल्या मातोश्रींना देखील आदरांजली अर्पण करतो. कैलासवासी गंगा भागीरथी विजयाताई भाऊसाहेब विखे, याही मातोश्रींचं विखे कुटुंबातील निधन झालं. त्यांनाही मी भावपूर्वक आदरांजली अर्पण करतो. आणि आमच्या आस्तगाव येथील आंभोरे कुटुंबातील कैलासवासी श्री शिवराम सावळेरामजी आंभोरे, आमच्या वारकरी संप्रदायातले होते. आमचे गायनाचार्य देवराम बाबा यांचे चुलते होते आणि माझे सुद्धा व्यक्तिशः अतिशय जिव्हाळ्याचे स्नेही होते. तेव्हा शिवराम पाटील आंभोरे वारले, त्या प्रित्यर्थ मी त्यांनाही आदरांजली अर्पण करतो. त्याचबरोबर अन्नदान आणि फळाप्रसाद सेवा वरदविनायक सेवाधाम परिवाराचे आभार. लाडू प्रसाद योगेशराव रामभाऊ निर्मळ पाटील नेहमीप्रमाणे सेवा दिली, त्यांचेही खूप धन्यवाद. केळी प्रसाद संतोषराव कडू पाटील तिसगाववाडी से नेहमीप्रमाणे सेवा, केळीचा प्रसाद पाठवला, खूप धन्यवाद. आपणा सर्वांना गणपती बाप्पांचे, पांडुरंगाचे, सद्गुरूंचे आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना. साऊंड सिस्टीमची सेवा नेहमीप्रमाणे आमचे सहकारी आणि एक या साऊंड व्यवस्थेतले आदर्श अभ्यासू असे साऊंड इंजिनियर श्री रविभाऊ चौधरी पोहेगावकर यांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याचबरोबर आजचं जे योगदान आहे काही मंडळींनी जे दिलंय त्या सर्वांचेच आभार व्यक्त करतो. आणि विशेष सत्कार एक या ठिकाणी होतोय. इयत्ता 2री मध्ये आमच्या बिरोबा लवणातील वरदविनायक परिसरात ज्यांची वस्ती आहे, दिघे पाटील,
त्यांची नात कुमारी प्रियंका सुजय दिघे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकते, ती इथल्याच बिरोबा लवणात. आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे संपूर्ण जिल्ह्यात. मराठी शाळेत इथे शिकते आहे. तिला मी बोलावतो आमच्या प्रियंकाला. प्रियंका, तिचे आजोबा आजी दिघे पाटील या तिला घेऊन. तोपर्यंत भैरवी आपली या ठिकाणी होईल. एका जनार्दनी सेवा